महाराष्ट्रामध्ये ना श्रद्धा आणि फसवणूक यांचे कसं काहीतरी विचित्र कनेक्शन आहे जे आपल्याला सारखं बघायला मिळतं. कधी देवाच्या नावाखाली तर कधी आजार बरा करतो म्हणून लोकांची दिशाभूल केली जाते. आणि या सगळ्यामध्ये एक नाव पुन्हा एकदा समोर आलंय. नाव आहे मनोहर भोसले, ज्याला त्याचे भक्त मनोहर मामा म्हणून ओळखतात. आणि मग इथेच तर खरा प्रश्न उभा राहतो. एका बाजूला आहे तो स्वतःला संत बाळूमामांचा अवतार सांगतो, आणि दुसऱ्या बाजूला फसवणूक, अत्याचार असे कित्येक तरी गंभीर आरोप त्याच्यावर आहेत. मग या दोन चेहऱ्यांमागचा खरा चेहरा कोणता? चला जरा खोलात जाऊन बघूया हे सगळं प्रकरण आहे तरी काय. तर ही गोष्ट सुरू होते एकदम लेटेस्ट बातमीने. 24 एप्रिलची गोष्ट आहे. सोलापूर पोलीस थेट पुण्याच्या मांजरी भागात पोचले आणि त्यांनी मनोहर भोसलेला उचललं. तो तसा पोलिसांच्या नजरेत होताच, पण कुठून तरी एक पक्की खबर लागली आणि हा अखेर जाळ्यात सापडलाच. बरं, पण अटक झाली कशासाठी? काय केस आहे? तर त्याच्यावर आरोप आहेत आर्थिक फसवणुकीचे. आणि हो, आपला जो अंधश्रद्धा निर्मूलन कायदा आहे त्याखाली पण गुन्हा दाखल झालाय. पण खरी गोष्ट अशी आहे की मनोहर भोसले आणि पोलिसांची ही ओळख काही आजची नाहीये. त्याचा क्राईम रेकॉर्ड तसा बराच लांबलचक आहे. पण विचार करण्यासारखी गोष्ट आहे की नाही, हा मनोहर भोसले इथपर्यंत पोचला तरी कसा? म्हणजे एक साधा माणूस आणि तो एकदम दैवी अवतार कसा काय बनला? चला त्याची थोडी बॅकस्टोरी बघूया. तर याची कहाणी सुरू होते इंदापूर तालुक्यातल्या लारसुणे गावातून. हा पठ्या डीएडमध्ये नापास झाला आणि त्यानंतर चक्क गावात सुकी बोंबील विकायचा. विचार करा. सुरुवातीला त्याने काहीतरी बंगाली जादू वगैरे दाखवण्याचा प्रयत्न केला, पण ते काय फार चाललं नाही. खरा जॅकपॉट त्याला तेव्हा लागला जेव्हा त्याने आपलं नाव थेट संत बाळूमामांशी जोडलं. आणि बस त्यानंतर जे काही झालं त्याने याचं नशीबच पालटून टाकलं. मग हे बाळूमामांचं नाव वापरून त्याने पुढे काय केलं? त्याने सोलापूरच्या उंदर गावामध्ये आपलं अख्खं साम्राज्य उभं केलं. पण कसं? लोकांना आपल्याकडे खेचण्यासाठी आणि अर्थातच पैसे कमवण्यासाठी त्याने काय काय आयडिया वापरल्या. त्याचं हे सगळं काम एकदम प्रोफेशनल होतं, म्हणजे बिझनेस मॉडेलच होतं जाणू. त्याच्या दर्शनाचे रेट कार्ड होते चक्क. साध्या दर्शनासाठी 3,000 रुपये, यात फक्त लाईनमध्ये उभं राहायला मिळणार. पण जर 21,000 रुपये दिलेत तर थेट मनोहर मामासमोर VIP एंट्री. यालाच म्हणतात श्रद्धेचा बाजार मांडणं. एकदम परफेक्ट उदाहरण आहे हे. आणि हे फक्त दर्शनापुरतं नव्हता, यामागे एक प्रॉपर प्लॅनिंग होतं, एक स्ट्रॅटेजी होती. भक्तांकडून जे पैसे यायचे त्यातून त्याने एक मोठाच्या मोठा आश्रम बांधला. आणि अफवा काय पसरवली की त्या आश्रमात स्वतः संत बाळूमामा येतात. इतकंच नाही, असंही म्हणतात की बाळूमामांवर एक फेमस TV सिरियल होती ना, तिला ह्यानेच पैसे पुरवले होते स्वतःची प्रसिद्धी वाढवण्यासाठी. आणि हा सगळा पैसा यायचा कुठे? तर शिवसिद्धी चॅरिटेबल ट्रस्टच्या नावाखाली. पण म्हणतात ना, सगळं काही कायम टिकत नाही. तसंच झालं. हे त्याचं साम्राज्य जास्त काळ टिकलं नाही. साल होतं 2021 आणि इथून पुढे त्याच्यावर एकामागोमाग एक सिरियस गुन्हे दाखल व्हायला लागले. आणि असं म्हणायला हरकत नाही की त्याच्या पापाचा घडा भरू लागला. हे जे 2021 साल होतं ना, हे त्याच्यासाठी टर्निंग पॉईंट ठरलं. सगळ्यात मोठा झटका तर तेव्हा बसला जेव्हा संत बाळूमामांचं जे मूळ देवस्थान आहे म्हणजे आदमापूर, तिथल्या ग्रामपंचायतीनेच याच्या विरोधात फसवणुकीचा ठराव पास केला. म्हणजे विचार करा. आणि मग काय, आरोपांची लाईनच लागली. बारामती, दौंडमध्ये फसवणुकीच्या केसेस आणि करमाळ्यामध्ये तर लैंगिक अत्याचारासारखा एक अतिशय गंभीर गुन्हा दाखल झाला. आणि फसवणुकीचे प्रकार ऐकले तर तुम्ही थक्क व्हाल. एका कॅन्सर पेशंटला प्रसाद म्हणून काय दिला असेल? चक्क बाभळीचा पाला आणि साखर. आणि या दैवी इलाजासाठी त्याच्याकडून किती पैसे घेतले? तब्बल 2,51,000 रुपये. अजून एक केस तर बघा. एका भक्ताला मणक्याचा त्रास होता. त्याला हा काय म्हणाला, काही नाही, तू फक्त माझी भक्ती कर, तुझा आजार आपोआप बरा होईल. आणि या भक्तीच्या नावाखाली त्याने सरळ सरळ 50,000 रुपये घेतले. आणि हे सांगायची गरज नाही की त्याचा आजार काही बरा झाला नाही. पण ही पैशाची फसवणूक एक वेळ बाजूला ठेवूया. याच्यापेक्षाही एक खूप गंभीर आरोप त्याच्यावर आहे, आणि तो म्हणजे लैंगिक अत्याचाराचा. आपल्याच एका महिला शिष्येला TV सिरियलमध्ये काम देतो असं सांगून तिच्यावर अत्याचार केल्याचा हा आरोप आहे. या केसमध्ये त्याला अटकही झाली होती, पण नंतर तो जामिनावर बाहेर आला. आता इथे एक सगळ्यात मोठा प्रश्न येतो की एवढे सिरियस आरोप लागून सुद्धा हा माणूस इतके दिवस मोकळा कसा फिरत होता? याचं उत्तर आहे त्याच्या पॉवरफुल ओळखींमध्ये. याचा प्रभाव फक्त सामान्य लोकांवर नव्हता. मोठे मोठे अधिकारी, नेते मंडळी त्याच्या दारात हजेरी लावायचे. एक उदाहरण देतो. अशी बातमी आली होती की समृद्धी महामार्गातून कोट्यावधी कमावलेला एक रिटायर्ड ऑफिसर नांदेड लोकसभेचं तिकीट मिळावं म्हणून चक्क हेलिकॉप्टरने याच्या भेटीला आला होता. आता यावरूनच त्याच्या पोहोचचा अंदाज लावू शकता.
आणि इतकंच नाहीये, महाराष्ट्रातल्या मोठमोठ्या नेत्यांसोबतचे याचे फोटो व्हायरल झालेत. शरद पवार, नितीन गडकरी, सुप्रिया सुळे, धनंजय मुंडे अशी अनेक मोठी नावं यात आहेत. असं बोललं जायचं की राजकीय फायद्यासाठी बरेच जण याच्या आश्रमात जायचे. ठीक आहे, तर आता परत येऊया आजच्या घडीला. त्याचा सगळा हा भूतकाळ, हे सगळे गुन्हे आणि आताची ही अटक, या सगळ्याकडे बघता आता पुढे काय होणार हाच प्रश्न आहे. आता त्याला जी अटक झाली आहे ना, ती केससुद्धा पैशाच्या फसवणुकीचीच आहे. एका भक्ताला त्याने वचन दिलं की मी तुझ्या व्यवसायात भरभराट आणून देतो, आणि त्यासाठी 50,000 रुपये घेतले. जेव्हा त्या माणसाच्या लक्षात आलं की आपली फसवणूक झाली आहे, तेव्हा तो सरळ पोलीस स्टेशनला गेला. त्याच्या अटकेनंतर पोलिसांनी खूप महत्त्वाची गोष्ट केली आहे. त्यांनी लोकांना आवाहन केले की मनोहर भोसलेने जर अजून कोणाला फसवलं असेल तर त्यांनी अजिबात न घाबरता पुढे यावं आणि तक्रार करावी. ह्यावरून एक गोष्ट तर नक्की आहे की हे प्रकरण जेवढं दिसतंय त्यापेक्षा खूप मोठं असू शकतं. आणि म्हणूनच शेवटी हा सगळा मामला एका मोठ्या प्रश्नावर येऊन थांबतो. एका बाजूला आहेत फसवणूक आणि अत्याचारासारखे गंभीर आरोप, आणि दुसऱ्या बाजूला आहे त्याची मोठी राजकीय आणि प्रशासकीय ओळख. आता या लढाईत त्याची ही पॉवर जिंकेल की त्याचे गुन्हे, हेच आपल्या न्यायव्यवस्थेसमोरचं सगळ्यात मोठं चॅलेंज आहे.